आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार कार्ड संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे। आजच्या काळात जवळपास प्रत्येक कामांसाठी आधार कार्ड हे अनिवार्य करण्यात आले आहे, म्हणजेच आधार कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे। सरकारी योजनांचा लाभ घेणे असो की सरकारी अनुदान किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार करणे असो, आधार कार्डची गरज पडतेच। त्यामुळे आधार हे अत्यंत महत्त्वाच्या ओळख पुराव्यांपैकी एक आहे। अशातच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने आधार कार्ड बाबतीत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे। त्यानुसार 5 ते 15 वर्षाच्या मुलांच्या आधार कार्ड मध्ये बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे। UIDAI च्या म्हणण्यानुसार मुलांच्या 5व्या वर्षी व त्यानंतर मुलं 15 वर्षांची झाल्यानंतर त्यांच्या आधार कार्ड मध्ये बायोमेट्रिक डाटा अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे, म्हणजेच बंधनकारक आहे। हे अपडेट न केल्यास त्या मुलांचे आधार कार्ड इनएक्टिव्ह देखील होऊ शकते। महत्त्वाचे म्हणजे ज्या मुलांचे आधार कार्ड 5 वर्षापूर्वी बनवलेले आहे त्यावेळी त्यांचे बायोमेट्रिक म्हणजेच फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांची बाहुली विकसित झालेली नसते, म्हणून अशा लहान मुलांच्या आधार नोंदणी दरम्यान त्यांचे बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाहीत। म्हणूनच केंद्र सरकारची आधार बनवणारी संस्था UIDAI ने 5 वर्षानंतर हे अपडेट करणे बंधनकारक केलेले आहे। त्याचप्रमाणे जेव्हा मुलं 15 वर्षाची होतात तेव्हा त्यांच्या बायोमेट्रिक पॅरामीटर्स मध्ये अनेक बदल होतात। म्हणूनच UIDAI ने पुन्हा एकदा 15व्या वर्षी मुलांचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करून घेणे बंधनकारक केलेले आहे। केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने अलीकडेच बुधवारी म्हणजेच बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून म्हणजेच ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून या संदर्भात सर्व भारतीय नागरिकांना व आधार धारकांना माहिती दिली आहे। UIDAI ने आपल्या ट्विट मध्ये सांगितले की मुलांच्या आधार कार्ड मध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे हे विनामूल्य आहे, म्हणजेच फ्री मध्ये आहे। तुम्हाला यासाठी 1 रुपया देखील खर्च करावा लागणार नाही। ही संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही बायोमेट्रिक्स अपडेट केल्यानंतर तुमच्या मुलांच्या आधार क्रमांकात कुठलाही बदल होणार नाही। त्यामुळे पालकांनी फॉर्म भरण्यासाठी आणि मुलांचा बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाण्याचे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सांगितले आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।